उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। यावेळी अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केले। दिवंगत संतोष देशमुख यांचं आज वर्षश्राद्ध आहे। माजलगाव मतदारसंघाचे आमदार व यांनी संतोष देशमुख यांच्या लढ्यामध्ये मोलाचं योगदान दिलं। महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय नवाबजी मलिक साहेब यांचं देखील तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटलंय। मात्र न्याय मिळाला नसल्याची नाराजी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवली। आमचं कुणी ऐकत नाही, न्याय द्या, आमच्या संयमाचा बांध तुटू देऊ नका, असा गर्भित इशारा वैभवी देशमुख हिने अजित पवारांच्या भेटीनंतर दिला। या संपूर्ण प्रकरणावर वैभवी देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने तिथीनुसार आज त्यांचं प्रथम पुण्य स्मरण आहे। आपल्यावर बोलण्यासाठी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आहे। वैभवी, आपण बघतोय की ह्या सगळ्या घटनेला 1 वर्ष झालेलं आहे। हे वर्ष तुझ्यासाठी खूप कठीण खरं तर होतं। तू पहिल्या दिवसापासून ह्या सगळ्या लढ्यामध्ये आहेस आणि आज वर्ष पूर्ण झालंय। ह्या प्रवासाकडे तू कसं बघतेस? प्रवास हा खरंच खूप मोठा आणि हे कधी स्वप्नात देखील पाहिलेलं जग नव्हतं, पण ते अनुभव या पूर्ण या वर्षामध्ये आले। एक लेक आणि वडिलांचं कनेक्शन हे कसं असतं, खरंच खूप ते वेगळं असतं। मला आधी वाटायचं की ज्यांचे वडील नाही आहेत त्यांना किती दुःख वाटत असेल, पण ते दुःख ज्यावेळेस माझ्यावर आलं त्यावेळेस मी त्या दुःखातून एक वेगळाच अनुभव घेतला की वडील ज्याच्या सोबत नसतात त्याचं जीवन खरंच खूप कठीण आहे। तर की लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे। 1 वर्ष झालंय तरी आरोपी आणखीन सापडत नाहीयेत। एक आरोपी तर फरारच आहे आणि जे आहे त्याला लवकर त्यांच्यावर काहीतरी कारवाई करून माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी। अजितदादांनी तुझी नेमकी काय चर्चा झाली आणि तुला त्यातून समाधान वाटलं का? त्यांच्या काही आश्वासित वाटलं का तुला? त्यांनी आश्वासन दिलंय की चालू आहे प्रोसेस, कोर्टाची प्रोसेसला वेळ लागतो। त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे, पण आता खरंच मला तर वाटतंय की माझ्या संयमाची घडी आता संपत आलेली आहे। कारण की 1 वर्ष झालं आम्ही त्याच विचारात आहेत। मी आहे कॉलेजमध्ये, पण माझं अर्ध लक्ष इकडेच आहे, कारण की मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आणि ज्या घटना होत आहेत त्याला खरंच कुठेतरी पूर्णविराम लागून जे महाराष्ट्राच्या लोकांचं डोळ्यातलं पाणी आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं। ते सरकारला वाटत नसेल का, हा मला खूप मोठा प्रश्न पडला। कॅमेरामन अमर चोंदेसह मी ज्ञानेश्वर पतंगे, टी24 तास, मस्साजोग, बीड।